प्रश्न पहिला, सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? पर्याय 1 जयपूर, पर्याय 2 कानपूर, पर्याय 3 अमृतसर, पर्याय 4 वाराणसी। अमृतसर या शहरात सुवर्ण मंदिर आहे। प्रश्न दुसरा, सर्वात जास्त अणुबॉम्ब कोणत्या देशात आहेत? पर्याय 1 पाकिस्तान, पर्याय 2 भारत, पर्याय 3 अमेरिका, पर्याय 4 रशिया। रशिया या देशात सर्वात जास्त अणुबॉम्ब आहेत। प्रश्न तिसरा, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? पर्याय 1 सहारा, पर्याय 2 थार, पर्याय 3 सिरियन, पर्याय 4 अरेबियन। सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे। प्रश्न चौथा, भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे? पर्याय 1 एंटिलिया, पर्याय 2 पॅलेस रॉयल, पर्याय 3 एम्पायर टॉवर, पर्याय 4 किंग टॉवर। पॅलेस रॉयल हे भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव आहे। प्रश्न पाचवा, कांगारूंचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? पर्याय 1 भारत, पर्याय 2 ऑस्ट्रेलिया, पर्याय 3 जपान, पर्याय 4 श्रीलंका। ऑस्ट्रेलिया हा देश कांगारूंचा देश म्हणून ओळखला जातो। प्रश्न सहावा, सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात येतात? पर्याय 1 चीन, पर्याय 2 भारत, पर्याय 3 जपान, पर्याय 4 रशिया। जपान या देशात सर्वात जास्त भूकंप येतात। प्रश्न सातवा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती पाहायला मिळतात? पर्याय 1 महाराष्ट्र, पर्याय 2 कर्नाटक, पर्याय 3 मध्य प्रदेश, पर्याय 4 तामिळनाडू। कर्नाटक या राज्यात सर्वात जास्त हत्ती पाहायला मिळतात। प्रश्न आठवा, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? पर्याय 1 नागपूर, पर्याय 2 नाशिक, पर्याय 3 जळगाव, पर्याय 4 लातूर। जळगाव हा जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न नववा, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? पर्याय 1 माउंट एव्हरेस्ट, पर्याय 2 K2, पर्याय 3 मकालू, पर्याय 4 आयर्न माउंटन। माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे। प्रश्न दहावा, जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश कोणता? पर्याय 1 मकाऊ, पर्याय 2 सैन मैरिनो, पर्याय 3 व्हॅटिकन सिटी, पर्याय 4 नेपाळ। व्हॅटिकन सिटी हा देश जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश आहे। प्रश्न 11, कबड्डी या खेळाचा शोध कोणत्या देशाने लावला? पर्याय 1 भारत, पर्याय 2 चीन, पर्याय 3 जपान, पर्याय 4 नेपाळ। भारत या देशाने कबड्डी या खेळाचा शोध लावला। प्रश्न 12, तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? पर्याय 1 जपान, पर्याय 2 नेपाळ, पर्याय 3 भूतान, पर्याय 4 श्रीलंका। भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे। प्रश्न 13, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय 1 मुंबई, पर्याय 2 दिल्ली, पर्याय 3 कोलकाता, पर्याय 4 बंगळुरू। बंगळुरू येथे इस्रोचे मुख्यालय आहे। प्रश्न 14, शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय 1 16 मार्च, पर्याय 2 15 फेब्रुवारी, पर्याय 3 5 सप्टेंबर, पर्याय 4 18 डिसेंबर। 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो। प्रश्न 15, भारताचे राष्ट्रीय भोजन काय आहे? पर्याय 1 पुरी भाजी, पर्याय 2 पुरणपोळी, पर्याय 3 खिचडी, पर्याय 4 पावभाजी। खिचडी हे भारताचे राष्ट्रीय भोजन आहे। प्रश्न 16, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय 1 सालवेर, पर्याय 2 कळसुबाई, पर्याय 3 तारामती, पर्याय 4 ब्रह्मगिरी। कळसुबाई हे महाराष्ट्र सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न 17, सर्वात जास्त महिला वैमानिक कोणत्या देशात आहेत? पर्याय 1 भारत, पर्याय 2 चीन, पर्याय 3 अमेरिका, पर्याय 4 जपान।
भारत या देशात जगातील सर्वात जास्त महिला वैमानिक आहेत? प्रश्न 18. भारताची पहिली महिला IPS कोण होती? पर्याय 1 सरोजिनी नायडू, पर्याय 2 किरण बेदी, पर्याय 3 विमला देवी, पर्याय 4 मदर तेरेसा. किरण बेदी ही भारताची पहिली महिला IPS होती. प्रश्न 19. भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारे राज्य कोणते? पर्याय 1 महाराष्ट्र, पर्याय 2 मध्य प्रदेश, पर्याय 3 उत्तर प्रदेश, पर्याय 4 केरळ. केरळ हे भारतातील सर्वात जास्त नारळ उत्पादन करणारे राज्य आहे. प्रश्न 20. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? पर्याय 1 शेकरू, पर्याय 2 खार, पर्याय 3 ससा, पर्याय 4 गाय. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. प्रश्न 21. डॉक्टर दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय 1 एप्रिल, पर्याय 2 1 मे, पर्याय 3 1 जुलै, पर्याय 4 1 जून. 1 जुलै हा दिवस डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 22. जगातील सर्वात मोठे जंगल कोणते? पर्याय 1 ॲमेझॉन, पर्याय 2 कोंगो, पर्याय 3 बोर्निया, पर्याय 4 तायरो. ॲमेझॉन हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे. प्रश्न 23. तंबाखू मध्ये असणारा विषारी द्रव्य कोणता? पर्याय 1 निकोलस, पर्याय 2 निकोटस, पर्याय 3 निकोटीन, पर्याय 4 निकोट. निकोटीन हे तंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य आहे. प्रश्न 24. धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते? पर्याय 1 सोने, पर्याय 2 चांदी, पर्याय 3 ॲल्युमिनियम, पर्याय 4 लोह. सोने या धातूला धातूंचा राजा असे म्हणतात.